واعلموا أنما غنمتم من شيء فأن لله خمسه وللرسول ولذي القربى واليتامى والمساكين وابن السبيل إن كنتم آمنتم بالله وما أنزلنا على عبدنا يوم الفرقان يوم التقى الجمعان والله على كل شيء قدير. आणि तुम्हाला माहीत असावं की जो काही गनिमी माल तुम्ही हस्तगत केला आहे त्याचा 5वा वाटा अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीब आणि वाटसरू यांच्याकरता आहे. जर तुम्ही इमान आणलं आहे अल्लाहवर आणि त्या गोष्टीवर जी निर्णयाच्या दिवशी अर्थात दोन्ही सैन्याच्या गाठ पडण्याच्या दिवशी आम्ही आमच्या दासावर उतरवली होती तर हा वाटा खुशदिलीनं अदा करा. अल्लाह सर्व गोष्टींना समर्थ आहे. إذ أنتم بالعدوة الدنيا وهم بالعدوة القصوى والركب أسفل منكم ولو تواعدتم لاختلفتم في الميعاد ولكن ليقضي الله أمرا كان مفعولا ليهلك من هلك عن بينة ويحيى من حي عن بينة وإن الله لسميع عليم. إذ يريكهم الله في منامك قليلا ولو أراكهم كثيرا لفشلتم ولتنازعتم في الأمر ولكن الله سلم إنه عليم بذات الصدور. 8वा तो प्रसंग की जेव्हा तुम्ही खोऱ्या अलीकडे होता आणि पलीकडे पडाव टाकून होते आणि काफिला तुमच्या खाली किनारपट्टीकडे होता. जर एखाद्या वेळी पूर्वीच तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मुकाबल्याचा करार झाला असता तर निश्चितच तुम्ही या प्रसंगाला बगल दिली असती. परंतु जे काही घडलं त्याचं कारण असं की ज्या गोष्टीचा निर्णय अल्लाहनं घेतलेला होता त्याला अल्लाहनं प्रत्यक्षात आणावं. म्हणजे जो नष्ट होणार आहे त्याला उज्ज्वल प्रमाणासहित नष्ट व्हावं आणि ज्याला जिवंत राहायचं आहे त्यानं उज्ज्वल प्रमाणानेशी जिवंत राहावं. खचितच अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे. 8वा तो प्रसंग जेव्हा हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तुमच्या स्वप्नात त्यांना थोडं करून दाखवत होता. जर एखाद्या वेळेला तुम्हाला त्यानं त्यांची संख्या जास्त दाखवली असती तर निश्चितच तुम्ही लोकांनी धीर सोडला असता आणि युद्धाच्या बाबतीत तुम्ही तंटा सुरू केला असता. परंतु अल्लाहनेच त्यापासून वाचवलं. निसंशय तो उरातील स्थितीत देखील जाणणारा आहे. وَإِذْ يُرِيكُمُوهُمْ إِذِ الْتَقَيْتُمْ فِي أَعْيُنِكُمْ قَلِيلًا وَيُقَلِّلُكُمْ فِي أَعْيُنِهِمْ لِيَقْضِيَ اللَّهُ أَمْرًا كَانَ مَفْعُولًا وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ. आणि स्मरण करा जेव्हा मुकाबल्याच्या वेळी अल्लाहनं तुम्हा लोकांच्या नजरेत शत्रूंना कमी दाखवलं आणि त्यांच्या नजरेत तुम्हाला कमी करून दाखवलं जेणेकरून जी गोष्ट घडणार होती तिला अल्लाहनं प्रत्यक्षात आणावं आणि सरतेशेवटी सर्व मामले अल्लाहकडेच रुजू होतात. या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुम फिअतन फस्बुतू वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ्लिहून. हे इमानवाल्यांनो जेव्हा एखाद्या समूहाशी तुमचा सामना होईल तेव्हा दृढ राहा आणि अल्लाहचं खूप स्मरण करा. अपेक्षा आहे की तुम्हाला यश मिळेल. وأطيعوا الله ورسوله ولا تنازعوا فتفشلوا وتذهب ريحكم واصبروا إن الله مع الصابرين. आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञा पाळा आणि आपसात भांडू नका नाहीतर तुमच्यात दुर्बलता येईल आणि तुमचं वचक नाहीसं होईल. संयम राखा. निश्चितच अल्लाह संयमी लोकांबरोबर आहे. ولا تكونوا كالذين خرجوا من ديارهم بطرا ورئاء الناس ويصدون عن سبيل الله والله بما يعملون محيط. आणि त्या लोकांसमान रंगढंग अंगीकारू नका जे आपल्या घरातून ऐटीत आणि लोकांना आपली शान दाखवित निघाले आणि ज्यांचं वर्तन असं आहे की अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. जे काही ते करत आहेत ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. وَإِذْ زَيَّنَ لَهُمُ الشَّيْطَانُ أَعْمَالَهُمْ وَقَالَ لَا غَالِبَ لَكُمُ الْيَوْمَ مِنَ النَّاسِ وَإِنِّي جَارٌ لَكُمْ فَلَمَّا تَرَاءَتِ الْفِئَتَانِ نَكَصَ عَلَى عَقِبَيْهِ وَقَالَ إِنِّي بَرِيءٌ مِنكُمْ إِنِّي أَرَى مَا لَا تَرَوْنَ إِنِّي أَخَافُ اللَّهَ وَاللَّهُ شَدِيدُ الْعِقَابِ. जरा विचार करा त्या प्रसंगाचा जेव्हा की शैताननं त्या लोकांच्या कारवाया त्यांच्या दृष्टीत शोभिवंत करून दाखवल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की आज कोणीही तुमच्यावर वर्चस्व मिळवू शकत नाही आणि असं की मी तुमच्या संगतीत आहे. मग जेव्हा दोन्ही समूह समोरासमोर ठाकले
तेव्हा तो उलट्या पावली फिरला आणि म्हणू लागला की माझी तुमची संगत नाही, मी ते काही पाहत नाही जे तुम्ही पाहत आहात. मला अल्लाहची भीती वाटते आणि अल्लाह फार कठोर शिक्षा देणारा आहे. إذ يقول المنافقون والذين في قلوبهم مرض غر هؤلاء دينهم ومن يتوكل على الله فإن الله عزيز حكيم. जेव्हा की दांभिक आणि ते सर्व लोक ज्यांच्या हृदयांना रोग जडला आहे म्हणत होते की या लोकांना तर त्यांच्या धर्मानं वेळ लावून सोडलेला आहे. वस्तुतः जर एखाद्याने अल्लाहवर विश्वास ठेवला तर निश्चितच अल्लाह मोठा सामर्थ्यशाली आणि बुद्धिमान आहे. ولو ترى إذ يتوفى الذين كفروا الملائكة يضربون وجوههم وأدبارهم وذوقوا عذاب الحريق. जर तुम्ही ते दृश्य पाहू शकला असता तर किती छान झालं असतं. जेव्हा फरिश्ते मारलेल्या काफिरांचे प्राणहरण करत होते ते त्यांच्या तोंडावर आणि कुल्ल्यांवर मारा करत होते आणि म्हणत होते, घ्या आता जळण्याची शिक्षा भोगा. ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد. كدأب آل فرعون والذين من قبلهم كفروا بآيات الله فأخذهم الله بذنوبهم إن الله قوي شديد العقاب. तो मोबदला आहे ज्याची सामग्री तुम्ही स्वहस्ते अगोदरच उपलब्ध करून ठेवलेली होती. एरवी अल्लाह तर आपल्या दासांवर मुळीच जुलूम करणारा नव्हे. हा प्रसंग यांच्यावर असाच ओढवला जसा तो फिरोनवाल्यांवर आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांवर ओढवत राहिला आहे की त्यांनी अल्लाहच्या आयतींना मान्य करण्यास इन्कार केला आणि अल्लाहनं त्यांच्या अपराधापायी त्यांना पकडलं. अल्लाह शक्तिशाली आणि कठोर शिक्षा करणारा आहे. ذلك بأن الله لم يكن مغيرا نعمة أنعمها على قوم حتى يغيروا ما بأنفسهم وأن الله سميع عليم. हे अल्लाहच्या या रीतीप्रमाणे घडलं की तो आपली कोणतीही श्रेष्ठ देणगी की जी त्याने एखाद्या जनसमूहाला बहाल केलेली असावी तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत ते लोक स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करत नाहीत. अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآيات ربهم فأهلكناهم بذنوبهم وأغرقنا آل فرعون وكل كانوا ظالمين. फिरोनवाले आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांच्या संबंधाने जे काही घडलं ते याच नियमाप्रमाणे होतं. त्यांनी आपल्या रबच्या आयतींना खोटं लेखलं तेव्हा आम्ही त्यांच्या अपराधामुळे त्यांना नष्ट करून टाकलं आणि फिरोनवाल्यांना बुडून टाकलं. हे सर्व अत्याचारी लोक होते. إن شر الدواب عند الله الذين كفروا فهم لا يؤمنون. खचितच अल्लाहजवळ जमिनीवर चालणाऱ्या निर्मितीपैकी सर्वात जास्त वाईट ते लोक आहेत ज्यांनी सत्य मानण्यास नकार दिला, मग कोणत्याही प्रकारे ते स्वीकारण्यास ते तयार नाहीत. الذين عاهدت منهم ثم ينقضون عهدهم في كل مرة وهم لا يتقون. فإما تثقفنهم في الحرب فشرد بهم من خلفهم لعلهم يذكرون. विशेषतः त्यांच्यापैकी ते लोक ज्यांच्याशी तू करार केला मग ते प्रत्येक प्रसंगी तो भंग करतात आणि त्यांना जरा देखील ईश्वराचा भय वाटत नाही. म्हणून जर हे लोक तुम्हाला युद्धात सापडले तर त्यांचा असा समाचार घ्या की त्यांच्यानंतर जे लोक असलं वर्तन अंगीकारणारे असतील त्यांचे भान हरपले जावेत. अपेक्षा आहे की करार भंग करणाऱ्यांच्या या अशा शेवटानं ते धडा घेतील. وَإِمَّا تَخَافَنَّ مِنْ قَوْمٍ خِيَانَةً فَانبِذْ إِلَيْهِمْ عَلَى سَوَاءٍ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْخَائِنِينَ. आणि जर तुम्हाला एखाद्या लोकसमुदायाकडून दगलबाजीची भीती असेल तर त्यांचे करार जाहीरपणे त्यांच्या तोंडावर फेकून द्या. निश्चितच अल्लाह विश्वासघातकी लोकांना पसंत करत नाही. ولا يحسبن الذين كفروا سبقوا إنهم لا يعجزون. सत्याचा इन्कार करणाऱ्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांनी बाजी मारली, खचितच ते आम्हाला हरवू शकत नाहीत. وأعدوا لهم ما استطعتم من قوة ومن رباط الخيل ترهبون به عدو الله وعدوكم وآخرين من دونهم لا تعلمونهم الله يعلمهم
وما تنفقوا من شيء في سبيل الله يوفى إليكم وأنتم لا تظلمون. आणि तुम्ही लोक यथाशक्ती जास्तीत जास्त सामर्थ्य आणि तयार बांधून ठेवले जाणारे घोडे सज्ज ठेवा, जेणेकरून त्याऐवजी अल्लाहच्या आणि आपल्या शत्रूंना आणि त्या इतर वैऱ्यांना भयभीत करावं, ज्यांना तुम्ही जाणत नाही परंतु अल्लाह जाणतो. अल्लाहच्या मार्गात जे काही तुम्ही खर्च कराल त्याची पुरेपूर तुम्हाला परतफेड केली जाईल आणि तुमच्यावर कदापि अन्याय होणार नाही. وَإِن جَنَحُوا لِلسَّلْمِ فَاجْنَحْ لَهَا وَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ. आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर शत्रूंचा कल तह आणि शांततेकडे असेल तर तुम्ही देखील त्यासाठी तयार व्हा आणि अल्लाहवर भरोसा ठेवा. निसंशय तोच सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. وَإِن يُرِيدُوا أَن يَخْدَعُوكَ فَإِنَّ حَسْبَكَ اللَّهُ هُوَ الَّذِي أَيَّدَكَ بِنَصْرِهِ وَبِالْمُؤْمِنِينَ وَأَلَّفَ بَيْنَ قُلُوبِهِمْ لَوْ أَنفَقْتَ مَا فِي الْأَرْضِ جَمِيعًا مَا أَلَّفْتَ بَيْنَ قُلُوبِهِمْ وَلَكِنَّ اللَّهَ أَلَّفَ بَيْنَهُمْ إِنَّهُ عَزِيزٌ حَكِيمٌ. आणि जर दगाफटका करण्याची नियत बाळगून असतील तर तुमच्यासाठी अल्लाह पुरेसा आहे. तोच तर आहे ज्यानं आपल्या मदतीनं आणि इमानवाल्यांच्या द्वारे तुमचं समर्थन केलं आणि इमानवाल्यांची हृदय एकमेकाशी जोडली. तुम्ही पृथ्वी तलावरील सारी संपत्ती जरी खर्च केली असती तरी सुद्धा या लोकांची हृदय जोडू शकला नसता, परंतु तो अल्लाह आहे ज्यानं यांची हृदय जोडली. खचितच तो मोठा सामर्थ्यशाली आणि बुद्धिमान आहे. يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्यासाठी आणि तुमच्या इमानवाल्या अनुयायांकरता तर बस अल्लाह पुरेसा आहे. يا أيها النبي حرض المؤمنين على القتال إن يكن منكم 20 صابرون يغلبوا 200 وإن يكن منكم 100 يغلبوا 1000 من الذين كفروا بأنهم قوم لا يفقهون. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानवाल्यांना युद्धाचं प्रोत्साहन द्या. जर तुमच्यापैकी 20 जण संयमी असतील तर ते 200 जणांवर मात करतील आणि जर 100 माणसं अशी असतील तर ते सत्याचा इन्कार करणाऱ्यापैकी 1000 माणसांना भारी ठरतील. कारण ते असले लोक आहेत ज्यांना जाण नाही. الآن خفف الله عنكم وعلم أن فيكم ضعفا فإن يكن منكم 100 صابرة يغلبوا 200 وإن يكن منكم 1000 يغلبوا 2000 بإذن الله والله مع الصابرين. परत अल्लाहने तुमचं भार हलकं केलं आणि त्याला कळून आलं की अजून तुमच्यात दुर्बलता आहे. म्हणून जर तुमच्यापैकी 100 जण संयमी असतील तर ते 200 वर आणि तुमच्यात असे 1000 असतील तर ते अल्लाहच्या हुकमानं 2000ला भारी ठरतील आणि अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे संयमी आहेत. ما كان لنبي أن يكون له أسرى حتى يثخن في الأرض تريدون عرض الدنيا والله يريد الآخرة والله عزيز حكيم. कोणत्याही नबीसाठी हे उचित नाही की त्याच्याजवळ कैदी असावेत जोपर्यंत तो पृथ्वीवरील शत्रूंना पुरेपूर ठेचून काढत नाही. तुम्ही लोक लौकिक लाभाची इच्छा करता. वास्तविकतः अल्लाहच्या दृष्टीसमोर आखिरत आहे आणि अल्लाह प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे. لولا كتاب من الله سبق لمسكم فيما أخذتم عذاب عظيم. जर अल्लाहचं लिखित यापूर्वीच लिहिलं गेलं नसतं तर जे काही तुम्हा लोकांनी घेतलं आहे त्यापायी तुम्हाला मोठी शिक्षा दिली गेली असती. فكلوا مما غنمتم حلالا طيبا واتقوا الله إن الله غفور رحيم. तर जो काही माल तुम्ही हस्तगत केला आहे तो खा, कारण की तो हलाल आणि शुद्ध आहे आणि अल्लाहचा भय बाळगून असा. निसंशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. يا أيها النبي قل لمن في أيديكم من الأسرى إن يعلم الله في قلوبكم خيرا يؤتكم خيرا مما أخذ منكم ويغفر لكم والله غفور رحيم. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हा लोकांच्या ताब्यात जे कैदी आहेत त्यांना सांगा की जर अल्लाहला कळून आलं की तुमच्या हृदयात काही चांगुलपणा आहे तर तो तुम्हाला त्यापेक्षा वरचढ देईल जे तुमच्याकडून घेण्यात आलं आहे आणि तो तुमचे अपराध माफ करेल. अल्लाह क्षमाशील आणि दयाळू आहे.
وإن يريدوا خيانتك فقد خانوا الله من قبل فأمكن منهم والله عليم حكيم. परंतु ते जर तुमच्याशी विश्वासघाताचा मानस ठेवत आहेत तर यापूर्वी त्यांनी अल्लाहशी प्रतारणा केलेली आहे, म्हणून त्यांचीच अल्लाहनं शिक्षा त्यांना दिली की ते तुझ्या ताब्यात आले. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे. إن الذين آمنوا وهاجروا وجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله والذين آووا ونصروا أولئك بعضهم أولياء بعض والذين آمنوا ولم يهاجروا ما لكم من ولايتهم من شيء حتى يهاجروا وإن استنصروكم في الدين فعليكم النصر إلا على قوم بينكم وبينهم ميثاق والله بما تعملون بصير. ज्या लोकांनी इमान स्वीकारलं आणि हिजरत केली आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण पणाला लावले आणि आपली मालमत्ता खर्च केली आणि ज्या लोकांनी हिजरत करणाऱ्या लोकांना आश्रय दिला आणि त्यांना मदत केली तेच खरोखर एकमेकाचे वाली आहेत. उरले ते लोक ज्यांनी इमान तर आणलं परंतु हिजरत करून इस्लामी राज्यामध्ये आले नाहीत तर तोपर्यंत तुमचे त्यांच्याशी विलायतचे काहीही संबंध नाही की जोपर्यंत ते हिजरत करून येत नाहीत. परंतु जर ते दीनच्या बाबतीत तुमच्याकडून मदत मागतील तर त्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य होय, परंतु अशा कोणत्याही जनसमुदायाच्या विरुद्ध नव्हे की ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे. जे काही तुम्ही करता ते अल्लाह पाहतो. والذين كفروا بعضهم أولياء بعض إلا تفعلوه تكن فتنة في الأرض وفساد كبير. आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकाचे सहाय्य करत असतात. जर तुम्ही हे केलं नाही तर पृथ्वीवर उपद्रव आणि भयंकर बिघाड उद्भवेल. والذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله والذين آووا ونصروا أولئك هم المؤمنون حقا لهم مغفرة ورزق كريم. ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरदारांचा त्याग केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ज्यांनी आश्रय दिला आणि मदत केली तेच खरे इमानधारक आहेत. त्यांच्याशी अपराधांची क्षमा आणि सर्वोत्तम रोजी आहे. والذين آمنوا من بعد وهاجروا وجاهدوا معكم فأولئك منكم وأولو الأرحام بعضهم أولى ببعض في كتاب الله إن الله بكل شيء عليم. आणि ज्या लोकांनी नंतर इमान आणलं आणि हिजरत करून आले आणि तुमच्याशी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले त्यांचा सुद्धा तुमच्या समावेश आहे. पण अल्लाहच्या ग्रंथात रक्ताचे नातेवाईक आपापसात एक दुसऱ्याचे अधिक हकदार आहेत. निसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीला जाणतो. براءة من الله ورسوله إلى الذين عاهدتم من المشركين. विमोचनी घोषणा आहे अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडून त्या अनेक ईश्वरवादी लोकांसाठी ज्यांच्याशी तुम्ही करार केले होते. فسيحوا في الأرض 4 أشهر واعلموا أنكم غير معجز الله وأن الله مخزي الكافرين. तर तुम्ही देशात आणखी 4 महिने संचार करून घ्या आणि जाणून असा की तुम्ही अल्लाहला देर करणारे नाहीत. आणखी असं की अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना अपमानित करणारा आहे. وأذان من الله ورسوله إلى الناس يوم الحج الأكبر أن الله بريء من المشركين ورسوله فإن تبتم فهو خير لكم وإن توليتم فاعلموا أنكم غير معجز الله وبشر الذين كفروا بعذاب أليم. आम सूचना आहे अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडून हज्ज अकबरच्या दिवशी तमाम लोकांच्यासाठी की अल्लाह अनेकेश्वरवादी लोकांकडून जबाबदार मुक्त आहे आणि त्याचा पैगंबर सुद्धा. आताही जर तुम्ही पश्चाताप केला तर ते तुमच्यासाठीच बेहतर आहे आणि जर तोंड फिरवित आहात तर चांगलं लक्षात ठेवा की तुम्ही अल्लाहला देर करणारे नाहीत आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सत्याचा इन्कार करणाऱ्यांना कठोर यातनेची खुशखबरी ऐकवा. إلا الذين عاهدتم من المشركين ثم لم ينقصوكم شيئا ولم يظاهروا عليكم أحدا فأتموا إليهم عهدهم إلى مدتهم إن الله يحب المتقين. त्या मुश्रिकांखेरीज त्यांच्याशी तुम्ही करार केले आणि त्यांनी तुमच्याशी आपला करार पाळण्यात कोणतीही कसूर केली नाही. तर तुम्ही त्यांच्या मुद्दतीची मुदत पूर्ण करून द्या. अल्लाह त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना 4 महिने संचार करून घेण्यास सांगितले.
की तुमच्या विरुद्ध कोणाला मदतही केली नाही, तेव्हा अशा लोकांशी तुम्ही देखील कराराची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रामाणिक राहा, कारण अल्लाह ईशभिरू लोकांनाच पसंत करतो. فإذا انسلخ الأشهر الحرم فاقتلوا المشركين حيث وجدتموهم وخذوهم واحصروهم واقعدوا لهم كل مرصد فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فخلوا سبيلهم إن الله غفور رحيم. मग जेव्हा हराम महिने लोटतील तेव्हा अनेकेश्वरवाद्यांना ठार करा. जेथे सापडतील तेथे त्यांना पकडा आणि घेरा आणि प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी बसा. मग जर त्यांनी पश्चाताप केला आणि नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. وإن أحد من المشركين استجارك فأجره حتى يسمع كلام الله ثم أبلغه مأمنه ذلك بأنهم قوم لا يعلمون. आणि जर अनेकेश्वरवाद्यांपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या. येत पावेतो की त्याने अल्लाची वाणी ऐकावी, मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवा. हे अशासाठी करायलाच पाहिजे की या लोकांना ज्ञान नाही. كيف يكون للمشركين عهد عند الله وعند رسوله إلا الذين عاهدتم عند المسجد الحرام فما استقاموا لكم فاستقيموا لهم إن الله يحب المتقين. या अनेकेश्वरवाद्यांसाठी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराजवळ कोणताही करार बरं कसा असू शकतो त्या लोकांखेरीज की ज्यांच्याशी मस्जिद हरामजवळ तुम्ही करार केला होता. म्हणून जोपर्यंत ते तुमच्याशी सरळ राहतील तोपर्यंत तुम्ही देखील त्यांच्याशी सरळ राहा, कारण अल्लाह ईशभिरू लोकांना पसंत करतो. كيف وإن يظهروا عليكم لا يرقبوا فيكم إلا ولا ذمة يرضونكم بأفواههم وتأبى قلوبهم وأكثرهم فاسقون. परंतु यांच्याशिवाय इतर अनेकेश्वरवाद्यांशी कोणताही करार फरक कसा होऊ शकतो जेव्हा की त्यांची स्थिती अशी आहे की तुमच्यावर ताबा मिळवला तर ते तुमच्या संबंधी नातेगोत्याचाही विचार करणार नाहीत की एखाद्या कराराच्या जबाबदारीचा. ते आपल्या जिभांनी तुम्हाला राजी करू पाहतात, परंतु हृदय त्यांची नाकारतात आणि त्यांच्यापैकी बरेच जण अवैज्ञाकारी आहेत. اشتروا بآيات الله ثمنا قليلا فصدوا عن سبيله إنهم ساء ما كانوا يعملون. त्यांनी अल्लाहच्या आयतींच्या बदल्यात थोडीशी किंमत स्वीकारली, मग अल्लाहच्या मार्गात अडथळा बनून राहिले. फारच वाईट कृत्य होती जी ते करत राहिले आहेत. لا يرقبون في مؤمن إلا ولا ذمة وأولئك هم المعتدون. कोणत्याही इमानधारकाच्या बाबतीत हे नात्यागोत्याचाही विचार करत नाहीत की एखाद्या कराराच्या जबाबदारीचा देखील नाही, आणि अतिरेक नेहमी त्यांच्याकडून झालेला आहे. فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فإخوانكم في الدين ونفصل الآيات لقوم يعلمون. पण जर यांनी पश्चाताप केला आणि नमाज कायम केली आणि जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधू आहेत, आणि जाणणाऱ्या लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करत आहोत. وإن نكثوا أيمانهم من بعد عهدهم وطعنوا في دينكم فقاتلوا أئمة الكفر إنهم لا أيمان لهم لعلهم ينتهون. आणि जर प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या शपथा मोडल्या आणि तुमच्या धर्मावर हल्ले करण्यास सुरुवात केली तर कुफ्रच्या ध्वजधारकांशी युद्ध करा, कारण त्यांच्या शपथा विश्वासपात्र नाहीत. कदाचित मग तलवारीच्या जोरानेच ते परावृत्त होतील. ألا تقاتلون قوما نكثوا أيمانهم وهموا بإخراج الرسول وهم بدؤوكم أول مرة أتخشونهم فالله أحق أن تخشوه إن كنتم مؤمنين. काय तुम्ही लढणार नाहीत अशा लोकांशी जे आपल्या प्रतिज्ञा भंग करत राहिले आणि ज्यांनी पैगंबराला देशातून काढून टाकण्याचा निश्चय केला होता आणि अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते? तुम्ही त्यांना भीता काय? जर तुम्ही इमानधारक असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पात्र आहे की तुम्ही त्याची भीती बाळगावी. قاتلوهم يعذبهم الله بأيديكم ويخزهم وينصركم عليهم ويشف صدور قوم مؤمنين ويذهب غيظ قلوبهم ويتوب الله على من يشاء والله عليم حكيم. त्यांच्याशी लढा
अल्लाह तुमच्या हातानं त्यांना शिक्षा देईल आणि त्यांना अपमानित करेल आणि त्यांच्या मुकाबल्यात तुम्हाला मदत करेल आणि बऱ्याचशा इमानवाल्यांचे काळीज थंड करेल आणि हृदयाची आग शांत करेल आणि ज्याला इच्छेल त्याला पश्चाताप व्यक्त करण्याची सुबुद्धी देखील देईल. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे. أم حسبتم أن تتركوا ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولا المؤمنين وليجة والله خبير بما تعملون. तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की असेच तुम्हाला सोडून दिले जाईल? वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण आहेत की ज्यांनी अल्लाहच्या मार्गात प्राणपणाला लावले आणि अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि इमानधारक यांच्याशिवाय इतर कोणाचंही जिवलग मित्र बनवलं नाही. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याचा जाणकार आहे. ما كان للمشركين أن يعمروا مساجد الله شاهدين على أنفسهم بالكفر أولئك حبطت أعمالهم وفي النار هم خالدون. अनेकेश्वरवादीचं काम नव्हे की त्यांनी अल्लाहच्या मस्जिदीचे मुजावर आणि सेवक बनावं, ज्या अर्थी की आपल्या विरुद्ध ते स्वतः कुफरची साक्ष देत आहेत, ज्यांचे सर्व कर्म वाया गेलेत आणि जहन्नम मध्ये यांना सदैव राहायचं आहे. إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين. अल्लाहच्या मस्जिदींचे आबाद करते मुजावर आणि सेवक तर केवळ तेच लोक होऊ शकतात ज्यांनी अल्लाह आणि आखिरतच्या दिवसाला मानावं आणि नमाज कायम करावी, जकात द्यावी आणि अल्लाह व्यतिरिक्त कोणाची भीती बाळगू नये. यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ते सरळ मार्ग चालतील. أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام كمن آمن بالله واليوم الآخر وجاهد في سبيل الله لا يستوون عند الله والله لا يهدي القوم الظالمين. हज यात्रेकरूंना पाणी पाजणं आणि मस्जिद हराम काबा मस्जिदची मुजावरी करणं याला तुम्ही त्या व्यक्तीच्या कामाबरोबर ठरवलं आहे काय की ज्यानं इमान आणलं अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर आणि ज्यानं प्राण वेचले अल्लाहच्या मार्गात. अल्लाहपाशी तर दोघं समान नाहीत आणि अल्लाह जुलमी लोकांना मार्ग दाखवत नाही. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون. अल्लाहच्या इथे तर त्याच लोकांचा दर्जा मोठा आहे ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरदारं सोडली आणि जीवित आणि वित्तानिशी जिहाद केला, तेच यशस्वी आहेत. يبشرهم ربهم برحمة منه ورضوان وجنات لهم فيها نعيم مقيم خالدين فيها أبدا إن الله عنده أجر عظيم. त्यांचा रब त्यांना आपली कृपा आणि प्रसन्नता आणि अशा जन्नतीची खुशखबरी देतो जेथे त्यांच्यासाठी अनश्वर ऐश्वर्याचा सरंजाम आहे. त्यांच्यात ते सदैव राहतील. निश्चितपणे अल्लाहजवळ सेवेचं फळ देण्यासाठी बरंच काही आहे. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا آباءكم وإخوانكم أولياء إن استحبوا الكفر على الإيمان ومن يتولهم منكم فأولئك هم الظالمون. हे इमानवाल्यांनो, आपले वडील आणि आपले बंधू यांना देखील आपले मित्र बनवू नका जर ते इमानवर कुफरला प्राधान्य देत असतील. तुम्हापैकी जे त्यांना आपले स्नेही बनवतील तेच जालिम ठरतील. قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका की जर तुमचे वडील, तुमची मुलं आणि तुमचे बंधू आणि तुमच्या बायका आणि तुमचे आप्तेष्ट आणि नातेवाईक
आणि तुमची ती धनदौलत जी तुम्ही कमावली आहे आणि तुमचे ते व्यापार उदीम ज्यांच्या मंदावण्याची तुम्हाला भीती वाटते आणि तुमची ती घरं जी तुम्हाला पसंत आहेत, तुम्हाला अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि अल्लाहच्या मार्गात जिहादपेक्षा अधिक प्रिय असतील तर वाट पहा इथपर्यंत की अल्लाहनं आपला निर्णय तुमच्या समक्ष आणावा आणि अल्लाह अवैज्ञाकारी लोकांना मार्ग दाखवत नसतो. لقد نصركم الله في مواطن كثيرة ويوم حنين إذ أعجبتكم كثرتكم فلم تغن عنكم شيئا وضاقت عليكم الأرض بما رحبت ثم وليتم مدبرين. अल्लाहनं यापूर्वी प्रत्येक प्रसंगी तुम्हाला मदत केलेली आहे. नुकतंच हुनैनाच्या युद्धाच्या दिवशी त्यानं केलेल्या मदतीचं वैभव तुम्ही पाहिलं आहे. त्या दिवशी तुम्हाला आपल्या मोठ्या संख्येचा गर्व होता, पण ती तुमच्या काहीच उपयोगी पडली नाही आणि जमीन विस्तृत असून देखील तुमच्याकरता तंग झाली आणि तुम्ही पाठ दाखवून पळत सुटला. ثم أنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين وأنزل جنودا لم تروها وعذب الذين كفروا وذلك جزاء الكافرين. मग अल्लाहनं आपली सकीनत मनशांती आपल्या पैगंबरावर आणि इमानवाल्यांवर उतरवली आणि ते लष्कर उतरवलं ते तुम्हाला दिसत नव्हतं आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना शिक्षा दिली की हाच बदला आहे त्यांच्याकरता जे सत्याचा इन्कार करतील. ثم يتوب الله من بعد ذلك على من يشاء والله غفور رحيم. मग तुम्ही हे सुद्धा पाहिलं आहे की अशा प्रकारे शिक्षा दिल्यानंतर अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पश्चातापाची सुबुद्धी सुद्धा प्रदान करतो. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. يا أيها الذين آمنوا إنما المشركون نجس فلا يقربوا المسجد الحرام بعد عامهم هذا وإن خفتم عيلة فسوف يغنيكم الله من فضله إن شاء إن الله عليم حكيم. हे इमानवाल्यांनो, अनेक विश्ववादी नापाक आहेत म्हणून या वर्षानंतर हे मस्जिद हरामजवळ फिरकता देखील कामा नये. आणि जर तुम्हाला हलाखीची स्थिती येण्याचं भय वाटत असेल तर दोरापास्त नव्हे की अल्लाहनं इच्छिलं तर त्यानं आपल्या कृपेनं तुम्हाला श्रीमंत करावं. अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. قاتلوا الذين لا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ولا يحرمون ما حرم الله ورسوله ولا يدينون دين الحق من الذين أوتوا الكتاب حتى يعطوا الجزية عن يد وهم صاغرون. युद्ध करा ग्रंथधारकांपैकी त्या लोकांविरुद्ध जे अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर इमान आणत नाहीत आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने जे काही हराम ठरवलं आहे त्याला हराम करत नाहीत आणि सत्य धर्माला आपला धर्म बनवत नाहीत. त्यांच्याशी युद्ध करा इतपावे तो की त्यांनी स्वहस्ते जिझिया द्यावा आणि छोटं बनून राहावं. وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أنى يؤفكون. यहुदी म्हणतात की उजैर अल्लाहचा पुत्र आहे आणि ईसाई म्हणतात की मसीह येशू अल्लाहचा पुत्र आहे. या अवास्तव गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात. हे त्या लोकांचं अंधानुकरण आहे जे त्यांच्यापूर्वी कुफ्रमध्ये गुरफटले होते. अल्लाहची मार यांच्यावर. खोटून हे बहकवले जात आहेत. اتخذوا أحبارهم ورهبانهم أربابا من دون الله والمسيح ابن مريم وما أمروا إلا ليعبدوا إلها واحدا لا إله إلا هو سبحانه عما يشركون. त्यांनी आपल्या धर्मपंडितांना आणि साधू संतांना अल्लाहशिवाय आपला रब बनवला आहे आणि अशाच प्रकारे मरियम पुत्र मसीहाला देखील. वास्तविक पाहता त्यांना एक उपास्याशिवाय इतर कोणाची बंदगी करण्याचा आदेश दिला गेला नव्हता, जो ज्याच्याशिवाय इतर कोणीही बंदगीचा अधिकार नाही. पवित्र आहे तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासून ज्या हे लोक करत आहेत. يريدون أن يطفئوا نور الله بأفواههم ويأبى الله إلا أن يتم نوره ولو كره الكافرون. हे लोक इच्छितात की अल्लाहच्या प्रकाशाला आपल्या हुंकारांनी विझून टाकावं, पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग ते काफिरांना कितीही असह्य का होईना
هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون. तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सद्धर्मासह पाठवला आहे, म्हणजे त्याच्या सर्व धर्ममात्रांवर वर्चस्व प्रस्थापित करावं. मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही असह्य का होईना. يا أيها الذين آمنوا إن كثيرا من الأحبار والرهبان ليأكلون أموال الناس بالباطل ويصدون عن سبيل الله والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم. हे इमानवाल्यांनो, या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडितांची आणि साधुसंतांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाड रीतीनं खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जे सोनं आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करत नाहीत. يوم يحمى عليها في نار جهنم فتكوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون. एक दिवस येईल की या सोनं आणि चांदीवर जहन्नमची आग धगधकीत केली जाईल आणि नंतर यानंच त्या लोकांचे कपाळ, बाजू आणि पाठींना डागलं जाईल. हा आहे खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठवला होता. घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद. إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين كافة كما يقاتلونكم كافة واعلموا أن الله مع المتقين. वस्तुस्थिती अशी आहे की महिन्यांची संख्या ज्या दिवसापासून अल्लाहनं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केला आहे, अल्लाहच्या लेखात 12च आहेत आणि त्यापैकी 4 महिने हराम आहेत. हाच योग्य कायदा आहे. म्हणून या 4 महिन्यात स्वतःवर जुलूम करू नका आणि सर्व मिळून अनेकेश्वरवाद्यांशी लढा द्या जसं ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात. आणि समजून असा की अल्लाह ईशविरुद्धच्या समवेतच आहे. إنما النسيء زيادة في الكفر يضل به الذين كفروا يحلونه عاما ويحرمونه عاما ليواطئوا عدة ما حرم الله فيحلوا ما حرم الله زين لهم سوء أعمالهم والله لا يهدي القوم الكافرين. नसी महिने बदलणं तर कुफ्रमध्ये आणखीनच एक कुफ्रकृती आहे ज्यामुळे हे काफिर लोक मार्गभ्रष्ट केले जातात. एखाद्या वर्षी एखाद्या महिन्याला हलाल ठरवतात आणि एखाद्या वर्षी त्याला हराम करून टाकतात जेणेकरून अल्लाहनं हराम ठरवलेल्या महिन्यांची संख्याही पूर्ण करता यावी आणि अल्लाहनं ज्याला हराम केलेला आहे त्याला हलाल सुद्धा करून घेता यावं. त्यांची अपकृत्य त्यांच्यासाठी शोभिवंत करण्यात आलेली आहेत आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मार्गदर्शन करत नसतो. يا أيها الذين آمنوا ما لكم إذا قيل لكم انفروا في سبيل الله اثاقلتم إلى الأرض أرضيتم بالحياة الدنيا من الآخرة فما متاع الحياة الدنيا في الآخرة إلا قليل. हे इमानवाल्यांनो, तुम्हाला झालं तरी काय की जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या मार्गात निघण्यासाठी सांगण्यात आलं तेव्हा तुम्ही जमिनीशी खिळून राहिलात. तुम्ही अखेरच्या तुलनेत लौकिक जीवनाला पसंत केला आहे काय? असं असेल तर तुम्हाला माहित असावं की ऐहिक जीवनाचा हा सर्व सरंजाम अखेरमध्ये फारच थोडा भरेल. إلا تنفروا يعذبكم عذابا أليما ويستبدل قوما غيركم ولا تضروه شيئا والله على كل شيء قدير.
तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभं करेल आणि तुम्ही ईश्वराचं काहीही वाईट करू शकणार नाही. तो प्रत्येक वस्तूला समर्थ आहे. إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم. जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही तर काही पर्वा नाही. अल्लाहनं त्याला त्या प्रसंगी मदत केली आहे जेव्हा काफिरांनी त्याला काढून टाकलं होतं, जेव्हा तो फक्त 2 पैकी दुसरा होता, जेव्हा ते दोघं गुहेत होते, जेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता दुःखी होऊ नकोस, अल्लाह आमच्या समवेत आहे. त्यावेळी अल्लाहनं आपल्याकडून त्याच्यावर मनशांती उतरवली आणि त्याला मदत अशा लष्कराद्वारे केली जे तुम्हाला दिसत नव्हतं आणि काफिरांचं वचन खाली पाडलं आणि अल्लाहचं वचन तर उच्चच आहे. अल्लाह जबरदस्त आणि दष्टा आणि बुद्धिमान आहे. انفروا خفافا وثقالا وجاهدوا بأموالكم وأنفسكم في سبيل الله ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोझड असा आणि जिहाद करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित आणि वित्तानिशी, हे तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही जाणत असाल. لو كان عرضا قريبا وسفرا قاصدا لاتبعوك ولكن بعدت عليهم الشقة وسيحلفون بالله لو استطعنا لخرجنا معكم يهلكون أنفسهم والله يعلم إنهم لكاذبون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर फायदा सहज साध्य असता आणि प्रवास सोपा असता तर ते जरूर तुमच्या मागे चालण्यास तयार झाले असते, परंतु त्यांच्यासाठी हा मार्ग तर अत्यंत बिकट झालेला आहे. आता ते अल्लाहची शपथ घेऊन सांगतील की जर आम्ही निघू शकलो असतो तर खचितच तुमच्याबरोबर निघालो असतो. ते आपल्या स्वतःला विनाशात झोकत आहेत. अल्लाह चांगलंच जाणतो की ते लबाड आहेत. عفى الله عنك لما أذنت لهم حتى يتبين لك الذين صدقوا وتعلم الكاذبين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तुम्हाला क्षमा करो. तुम्ही त्यांना परवानगी का दिली? तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यायला नको होती, जेणेकरून कोण खरे आहेत हे तुम्हावर उघड झालं असतं आणि खोट्यांना देखील तुम्ही ओळखलं असतं. لا يستأذنك الذين يؤمنون بالله واليوم الآخر أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم والله عليم بالمتقين. जे लोक अल्लाहवर आणि अंतिम दिनावर इमान ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी दरखास्त करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित आणि वित्तानिशी जिहाद करण्यापासून माफ केलं जावं. अल्लाह ईशुगुरू लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. إنما يستأذنك الذين لا يؤمنون بالله واليوم الآخر وارتابت قلوبهم فهم في ريبهم يترددون. अशी विनवणी तर तेच लोक करतात जे अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान ठेवत नाहीत. त्यांच्या हृदयात शंका आहे आणि ते आपल्या शंकेतच द्विधाग्रस्त झाले आहेत. ولو أرادوا الخروج لأعدوا له عدة ولكن كره الله انبعاثهم فثبطهم وقيل اقعدوا مع القاعدين. जर खरोखरच त्यांचा निघण्याचा इरादा असता तर त्यासाठी त्यांनी काहीतरी तयारी केली असती, परंतु अल्लाहला त्यांचं उत्थान पसंतच नव्हतं, म्हणून त्याने त्यांना आळशी करून टाकलं आणि सांगितलं गेलं की बसून राहा बसणाऱ्यांच्या बरोबर. لو خرجوا فيكم ما زادوكم إلا خبالا ولأوضعوا خلالكم يبغونكم الفتنة وفيكم سماعون لهم والله عليم بالظالمين. जर ते तुमच्याबरोबर निघाले असते तर तुमच्यात खराबी वाढवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलं नसतं.
त्यांनी तुमच्या दरम्यान उपद्रव माजवण्यासाठी धावपळ केली असती. आणि तुमच्या जमातीची स्थिती तर अशी आहे की त्यात अद्याप पुष्कळसे असे लोक मौजूद आहेत जे त्यांच्या गोष्टी कान लावून ऐकतात. अल्लाह या जालिमांना चांगलंच जाणतो. لقد ابتغوا الفتنة من قبل وقلبوا لك الأمور حتى جاء الحق وظهر أمر الله وهم كارهون. यापूर्वी सुद्धा या लोकांनी उपद्रव पसरवण्याचे प्रयत्न केले आहेत आणि तुम्हाला अपयशी बनवण्यासाठी हर प्रकारच्या कृत्यांची उलाढाल केली आहे. येत पावतो की त्यांच्या इच्छेविरुद्ध सत्य प्रकट झालं आणि अल्लाहचं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहिलं नाही. ومنهم من يقول ائذن لي ولا تفتني ألا في الفتنة سقطوا وإن جهنم لمحيطة بالكافرين. त्यांच्यापैकी कोणी असा आहे जो म्हणतो की मला परवानगी द्या आणि मला उपद्रवात टाकू नका. ऐकून घ्या, उपद्रवातच तर हे लोक गुरफटले आहेत आणि जहन्नममध्ये या काफिरांना वेढून ठेवलं आहे. إن تصبك حسنة تسؤهم وإن تصبك مصيبة يقولوا قد أخذنا أمرنا من قبل ويتولوا وهم فرحون. तुमचं भलं झालं तर यांना दुःख होतं आणि तुम्हाला एखादं संकट येतं तर हे तोंड फिरवून खुश होऊन परततात आणि म्हणत जातात की बरं झालं, आम्ही अगोदरच आमचा मामला ठीकठाक केला होता. قل لن يصيبنا إلا ما كتب الله لنا هو مولانا وعلى الله فليتوكل المؤمنون. यांना सांगा, आम्हाला कदापि कोणतीही भलाई आणि बुराई पोचत नाही, परंतु ती जिला अल्लाहनं आमच्यासाठी लिहिली आहे. अल्लाहच आमचा वाली आहे आणि इमानधारकांनी त्याच्यावरच भिस्त ठेवली पाहिजे. قل هل تربصون بنا إلا إحدى الحسنيين ونحن نتربص بكم أن يصيبكم الله بعذاب من عنده أو بأيدينا فتربصوا إنا معكم متربصون. त्यांना सांगा, तुम्ही आमच्या बाबतीत ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती याशिवाय अन्य काय आहे की 2 भलाईपैकी 1 भलाई आहे आणि आम्ही तुमच्या बाबतीत ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहोत ती अशी की अल्लाह स्वतःच तुम्हाला शिक्षा करतो की आमच्या हस्ते करवतो. बरं तर आता तुम्ही ही वाट पहा आणि आम्ही देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षेत आहोत. قل أنفقوا طوعا أو كرها لن يتقبل منكم إنكم كنتم قوما فاسقين. यांना सांगा, तुम्ही आपली संपत्ती मग राजी खुशीनं खर्च करा किंवा नाराजीनं, ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, कारण तुम्ही अवैज्ञाकारी लोक आहात. وما منعهم أن تقبل منهم نفقاتهم إلا أنهم كفروا بالله وبرسوله ولا يأتون الصلاة إلا وهم كسالى ولا ينفقون إلا وهم كارهون. यांनी दिलेली संपत्ती स्वीकृत न होण्याचं कारण याशिवाय दुसरं काही नाही की यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र केला आहे. नमाज करता येतात तर मरगळत येतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, तेही अनिच्छापूर्वक खर्च करतात. فلا تعجبك أموالهم ولا أولادهم إنما يريد الله ليعذبهم بها في الحياة الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون. यांची धनदौलत आणि यांची संतती विपुलता पाहून फसू नका. अल्लाह तर असे इच्छितो की याच वस्तूद्वारे यांना ही जीवनात देखील कोपग्रस्त करावं आणि यांनी जीव दिले तरी ते सत्याच्या इन्काराच्या स्थितीतच द्यावे. ويحلفون بالله إنهم لمنكم وما هم منكم ولكنهم قوم يفرقون. ते अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की आम्ही तुमच्यापैकीच आहोत, वास्तविक पाहता ते मुळीच तुमच्यापैकी नाहीत. खरं तर ते असले लोक आहेत जे तुम्हापासून भयभीत आहेत. لو يجدون ملجأ أو مغارات أو مدخلا لولوا إليه وهم يجمحون. जर त्यांना एखादं आश्रयस्थान मिळालं अथवा एखादी गुहा किंवा घुसून बसण्यासाठी एखादी जागा तर पळत जाऊन त्यात लपतील. ومنهم من يلمزك في الصدقات فإن أعطوا منها رضوا وإن لم يعطوا منها إذا
हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांच्यापैकी काही लोक सदकाच्या वाटपासंबंधी तुमच्यावर आक्षेप घेतात. जर या मालामधून काही यांना दिलं गेलं तर हे खुश व्हावेत आणि दिलं गेलं नाही तर नाक मुरडू लागतात. ولو أنهم رضوا ما آتاهم الله ورسوله وقالوا حسبنا الله سيؤتينا الله من فضله ورسوله إنا إلى الله راغبون. किती छान झालं असतं की अल्लाह आणि पैगंबरानं जे काही यांना दिलं होतं त्यावर ते संतुष्ट राहिले असते आणि सांगितलं असतं की अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे, तो आपल्या कृपेनं आम्हाला आणखी खूप देईल आणि त्याचा पैगंबर देखील आमच्यावर मेहरबानी करेल. आम्ही अल्लाहकडे डोळे लावून बसलेलो आहोत. إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم. हे सदकात तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोरगरिबांसाठी आहेत आणि त्या लोकांसाठी जे सदकाच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसंच हे मान सोडवणं आणि कर्जदारांना मदत करणं आणि ईश्वर मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरता आहे. एक फर्ज आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, द्रष्टा आणि बुद्धिमान आहे. ومنهم الذين يؤذون النبي ويقولون هو أذن قل أذن خير لكم يؤمن بالله ويؤمن للمؤمنين ورحمة للذين آمنوا منكم والذين يؤذون رسول الله لهم عذاب أليم. यांच्यापैकी काही जण आहेत जे आपल्या शब्दांनी नबींना दुःख देतात आणि म्हणतात की हा इसम कानाचा हलका आहे, सांगून टाका तो तुमच्या भल्यासाठी तसा आहे. अल्लाहवर इमान ठेवतो आणि इमानवाल्यांवर भरोसा करतो आणि सर्वस्वी कृपा आहे त्या लोकांसाठी जे तुम्हापैकी इमानवाले आहेत आणि जे लोक अल्लाहच्या पैगंबराला दुःख देतात त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे. يحلفون بالله لكم ليرضوكم والله ورسوله أحق أن يرضوه إن كانوا مؤمنين. हे लोक तुमच्यासमोर शपथा वाहतात जेणेकरून तुम्हाला राजी करावं. वास्तविक पाहता हे जर इमानधारक आहेत तर अल्लाह आणि पैगंबर या गोष्टीचे जास्त हकदार आहेत की यांनी त्यांना राजी करण्याची काळजी घ्यावी. ألم يعلموا أنه من يحادد الله ورسوله فأن له نار جهنم خالدا فيها ذلك الخزي العظيم. यांना माहित नाही की जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतो त्याच्यासाठी दोझखची आग आहे ज्यात तो सदैव राहील. ही फार मोठी नामुष्की आहे. يحذر المنافقون أن تنزل عليهم سورة تنبئهم بما في قلوبهم قل استهزئوا إن الله مخرج ما تحذرون. हे दांभिक भीत आहेत की एखाद्या वेळेला मुसलमानावर एखादा असा सुरह उतरू नये की ज्यानं त्यांच्या हृदयातील भेद उघड करावा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा आणि उपहास करा, अल्लाह ती गोष्ट उघड करणार आहे जी उघड होण्याची तुम्हाला भीती वाटते. तर यांना विचारलं की तुम्ही काय बोलत होता तर ते लगेच उत्तर देतात की आम्ही तर थट्टा मस्करी आणि मनोरंजन करत होतो. यांना सांगा काय तुमची थट्टा मस्करी अल्लाह आणि त्याच्या आयती आणि त्याच्या पैगंबराशीच होती. لا تعتذروا قد كفرتم بعد إيمانكم إن نعفو عن طائفة منكم نعذب طائفة بأنهم كانوا مجرمين. आता निमित्त शोधू नका, तुम्ही इमान आणल्यानंतर कुफ्र केला आहे. आम्ही तुमच्यापैकी एका जमातीला माफ जरी केलं तरी दुसऱ्या जमातीला तर आम्ही अवश्य शिक्षा देऊ कारण ती अपराधी आहे. المنافقون والمنافقات بعضهم من بعض
يأمرون بالمنكر وينهون عن المعروف ويقبضون أيديهم نسوا الله فنسيهم إن المنافقين هم الفاسقون. दांभिक पुरुष आणि दांभिक स्त्रिया सर्व एकमेकाशी समरूप आहेत. बुराईचा आदेश देतात आणि भलाईची मनाई करतात आणि आपले हात पुण्याईपासून रोखतात. हे अल्लाहला विसरले तर अल्लाह देखील यांना विसरला. निश्चितपणे हे दांभिकच अवैज्ञाकारी आहेत. وعد الله المنافقين والمنافقات والكفار نار جهنم خالدين فيها هي حسبهم ولعنهم الله ولهم عذاب مقيم. كالذين من قبلكم كانوا أشد منكم قوة وأكثر أموالا وأولادا فاستمتعوا بخلاقهم فاستمتعتم بخلاقكم كما استمتع الذين من قبلكم بخلاقهم وخضتم كالذي خاضوا أولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك هم الخاسرون. या दांभिक पुरुष, स्त्रिया आणि काफिरांच्या करता अल्लाहनं दोझखच्या अग्नीचं वचन दिलं आहे, ज्यात हे सदैव राहतील. तोच यांच्यासाठी योग्य आहे. यांच्यावर अल्लाहचा धिक्कार आहे आणि यांच्यासाठी कायम राहणारी यातना आहे. तुम्हा लोकांचे रंगढंग तर तेच आहेत जे तुमच्या पूर्वजांचे होते. ते तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती आणि संततीवाले होते. मग त्यांनी जगातच आपल्या वाट्याचा आनंद लुटला आणि तुम्ही देखील आपल्या वाट्याचा आनंद त्याचप्रमाणे लुटला जसा त्यांनी लुटला होता. आणि तशाच विवादात तुम्ही देखील पडलात जशा विवादात ते पडले होते. म्हणून त्यांचा शेवट असा झाला की या लोकात आणि परलोकात त्यांचं केलं सवरलं सर्व वाया गेलं आणि तेच तोट्यात आहेत. ألم يأتهم نبأ الذين من قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وأصحاب مدين والمؤتفكات أتتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون. या लोकांपर्यंत त्यांच्या पूर्वजांचा इतिहास पोचला नाही काय? नूह अलैहिस्सलामचे लोक, आद, समूद, इब्राहिम अलैहिस्सलामचे लोक, मदियनचे लोक आणि त्या वस्त्या ज्यांना उलथून टाकलं गेलं त्यांचे प्रेषित त्यांच्यापाशी उघड उघड निशाणे घेऊन आले. मग हे अल्लाहचं काम नव्हतं की त्यांच्यावर अत्याचार करावा, तर ते स्वतःच आपल्यावर जुलूम करणारे होते. والمؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم. इमानवाले पुरुष आणि इमानवाल्या स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत. भलेपणाचा आदेश देतात आणि वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञांकित राहतात. हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतुर आणि बुद्धिमान आहे. وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم. या इमानधारक पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते त्याच्यात सदैव राहतील. त्या सदाबहार बागांमध्ये त्यांच्याकरता स्वच्छ निवासस्थानं असतील आणि सर्वात वरचढ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठं यश आहे. या अय्युहन नबी जाहिद الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिर आणि दांभिक दोघांचा शक्तीनिशी सामना करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा. सरतेशेवटी यांचं ठिकाण जहन्नम आहे आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे.
دارك الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير. हे लोक अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की आम्ही ती गोष्ट सांगितली नाही. वास्तविक पाहता त्यांनी जरूर काफिरी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर सत्याचा इन्कार केला आणि त्यांनी ते सर्व काही करण्याचा निश्चय केला जे करू शकले नाहीत. हा सर्व त्यांचा राग याच गोष्टीवर आहे ना की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरानं आपल्या कृपेनं यांना श्रीमंत केला आहे. आता जर हे आपल्या या वर्तनापासून परावृत्त झाले तर हे त्यांच्यासाठीच बेहतर आहे. आणि जर हे परावृत्त झाले नाहीत तर अल्लाह यांना अत्यंत दुःखदायक शिक्षा करेल, इहलोकात आणि परलोकात सुद्धा. आणि पृथ्वीवर कोणीही नाही जो यांचा हिमायती आणि सहाय्यक असेल. ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين. यांच्यापैकी काही जण असेही आहेत ज्यांनी अल्लाहशी प्रतिज्ञा केली होती की जर त्यानं आपल्या कृपेनं आम्हाला उपकृत केलं तर आम्ही दानधर्म करू आणि सदाचारी बनून राहू. فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون. पण जेव्हा अल्लाहनं आपल्या कृपेनं त्यांना धनवान केलं तेव्हा हे कंजूसपणाला तत्पर झाले आणि आपल्या प्रतिज्ञेपासून असे फिरले की यांना त्याची पर्वा सुद्धा नाही. فأعقبهم نفاقا في قلوبهم إلى يوم يلقونه بما أخلفوا الله ما وعدوه وبما كانوا يكذبون. परिणाम असा झाला की त्यांच्या या प्रतिज्ञाभंगापायी जी त्यांनी अल्लाहशी केली आणि त्या असत्यामुळे ते बोलत राहिले, अल्लाहने यांच्या हृदयात दंभ रुजवला जो त्याच्या हुजुरात हे हजर होण्याच्या दिवसापर्यंत त्यांचा पिच्छा सोडणार नाही. ألم يعلموا أن الله يعلم سرهم ونجواهم وأن الله علام الغيوب. या लोकांना माहित नाही काय की अल्लाहला यांचे गुप्त रहस्य आणि यांच्या गुप्त कानगोष्टी सुद्धा माहीत आहेत आणि तो तमाम परोक्षांच्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे जाणकार आहे. الذين يلمزون المتطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم. चांगल्या प्रकारे ओळखतो त्या कंजूस श्रीमंतांना जे स्वेच्छेनं आणि आवडीनं देणाऱ्या इमानधारकांच्या आर्थिक कुर्बानीवर बाता मारतात आणि त्या लोकांची थट्टा उडवतात ज्यांच्याजवळ ईश्वराच्या मार्गात देण्यासाठी त्याशिवाय काहीच नाही जे ते स्वतःवर कष्ट ओढून देतात. अल्लाह या थट्टा उडवणाऱ्यांचा उपहास करतो आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे. استغفر لهم أو لا تستغفر لهم إن تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم ذلك بأنهم كفروا بالله ورسوله والله لا يهدي القوم الفاسقين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मग तुम्ही अशा लोकांसाठी क्षमेची याचना करा अथवा न करा. जर तुम्ही 70 वेळा देखील त्यांना क्षमा करण्याची विनवणी कराल तरी अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही, कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र केला आहे आणि अल्लाह अवैज्ञाकारी लोकांना मुक्ती मार्ग दाखवत नसतो. فرح المخلفون بمقعدهم خلاف رسول الله وكرهوا أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون. ज्या लोकांना मागे राहण्याची परवानगी देण्यात आली होती ते अल्लाहच्या पैगंबराला साथ न देण्यावर आणि घरात बसून राहण्यावर खुश झाले आणि त्यांना हे असह्य वाटलं
की अल्लाहच्या मार्गात जीवित आणि वित्तानिशी जिहाद करावा. त्यांनी लोकांना सांगितलं की या कडक उन्हाळ्यात निघू नका. यांना सांगा की जहन्नमची आग याच्यापेक्षाही अधिक उष्ण आहे. किती छान झालं असतं तर यांना याचा विवेक असता. आता या लोकांनी हसणं कमी केलं पाहिजे आणि अधिक रडलं पाहिजे, कारण ज्या दुष्टतेची कमाई हे करत राहिले आहेत त्याचा मोबदला असाच आहे की यांनी त्यावर रडलं पाहिजे. فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين. जर अल्लाहनं तुम्हाला त्यांच्यात परत नेलं आणि यापुढे त्यांच्यापैकी एखाद्या गटानं जिहादसाठी निघण्याची तुमच्याकडून परवानगी मागितली तेव्हा स्पष्ट सांगा, आता तुम्ही माझ्याबरोबर मुळीच निघू शकत नाही आणि माझ्या संगतीत देखील कोणा शत्रूशी लढू शकणार नाही. तुम्ही पहिल्यांदा बसून राहणं पसंत केलं होतं, तर आता घरी बसणाऱ्यांबरोबरच बसून राहा. ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون. आणि यापुढे यांच्यापैकी जो कोणी मृत्यू पावेल त्याच्या जनाजाची नमाज सुद्धा तुम्ही मुळीच पढू नका आणि त्यांच्या कबरवर देखील कधी उभे राहू नका, कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र केला आहे आणि ते मेले आहेत अशा अवस्थेत की ते अवैज्ञाकारी होते. ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون. त्यांच्या श्रीमंती आणि विपुल संपत्तीनं तुमची फसगत होता कामा नये. अल्लाहनं तर निश्चय केला आहे की या संपत्ती आणि संततीच्या द्वारे या जगातच त्यांना शिक्षा द्यावी आणि त्यांचे प्राण या अवस्थेत निघावे की हे काफिर असावेत. وَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ أَنْ آمِنُوا بِاللَّهِ وَجَاهِدُوا مَعَ رَسُولِهِ اسْتَأْذَنَكَ أُولُو الطَّوْلِ مِنْهُمْ وَقَالُوا ذَرْنَا نَكُن مَعَ الْقَاعِدِينَ. जेव्हा कधी एखादी सूरत या आशयाची उतरली की अल्लाहला माना आणि त्याच्या पैगंबराच्या संगतीनं जिहाद करा, तेव्हा तुम्ही पाहिलं की यांच्यापैकी जे क्षमता बाळगणारे होते तेच तुम्हाला विनू लागले की त्यांना जिहादमध्ये सामील होण्यापासून माफ केलं जावं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोडा की आम्ही बसणाऱ्याबरोबर बसून राहावं. या लोकांनी घरी बसण्यास सामील होणं पसंत केलं आणि त्यांच्या हृदयावर मोहर लावण्यात आली, म्हणून त्यांच्या लक्षात आता काहीच येत नाही. لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون. याउलट पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं आणि त्या लोकांनी ज्यांनी त्यांच्याबरोबर इमान आणलं होतं आपल्या जीवित आणि वित्तानिशी जिहाद केला आणि आता सर्व भलाई त्यांच्यासाठीच आहेत आणि तेच सफल होणारे आहेत. أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم. अल्लाहनं त्यांच्यासाठी असले बाग तयार करून ठेवले आहेत की ज्यांच्याकडून कालवे वाहत आहेत, त्यात ते सदैव राहतील. हे आहे महान यश. وجاء المعذرون من الأعراب ليؤذن لهم وقعد الذين كذبوا الله ورسوله سيصيب الذين كفروا منهم عذاب أليم. पदावी अरबांपैकी देखील बरेचसे लोक आले ज्यांनी निमित्त केली जेणेकरून त्यांनाही मागे राहण्याची परवानगी दिली जावी. अशा प्रकारे बसून राहिले ते लोक ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याशी ईमानची खोटी प्रतिज्ञा केली होती. या बदावीपैकी ज्या लोकांनी कुफरची पद्धत अंगीकारली आहे लवकरच त्यांना दुःखदायक शिक्षेला तोंड द्यावं लागेल. ليس على الضعفاء ولا على المرضى ولا على الذين لا يجدون ما ينفقون حرج إذا نصحوا لله ورسوله ما على المحسنين من
لتحملهم قلت لا أجد ما أحملكم عليه تولوا وأعينهم تفيض من الدمع حزنا ألا يجدوا ما ينفقون. अशक्त आणि आजारी लोक आणि ते ज्यांना जिहाद प्रवेशाकरता शिदोरी प्राप्त नाही, जर मागे राहिले तर काहीही हरकत नाही, जेव्हा की ते स्वच्छ मनानं अल्लाह आणि पैगंबरांशी एकनिष्ठ असावेत. अशा सत्कर्मींवर आक्षेप घेण्यास कोणतीही जागा नाही आणि अल्लाह क्षमा करणारा आणि दया दाखवणारा आहे. अशाच प्रकारे त्या लोकांवर देखील आक्षेपास कोणतंही स्थान नाही ज्यांनी स्वतः येऊन तुम्हाला विनंती केली होती की आम्हाला स्वारी उपलब्ध करून दिली जावी, आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वारीची व्यवस्था करू शकत नाही, तेव्हा ते निरुपाय होऊन परत गेले आणि स्थिती अशी होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांना या गोष्टीचं अतोनात दुःख होतं की ते स्वखर्चानं जिहाद प्रवेशाची ऐपत बाळगत नव्हते. إنما السبيل على الذين يستأذنونك وهم أغنياء رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع الله على قلوبهم فهم لا يعلمون. तथापि आक्षेप अशा लोकांवर आहे जे धनवान आहेत आणि तरी देखील तुमच्यापाशी विनवणी करतात की त्यांना जिहाद प्रवेशाची माफी देण्यात यावी. त्यांनी घरी बसून राहणाऱ्यांमध्ये सामील होणं पसंत केलं आणि अल्लाहनं त्यांची हृदय मोहर केली, म्हणून आता त्यांना काही समजत नाही की अल्लाहजवळ त्यांच्या या वागणुकीचा काय परिणाम निघणार आहे.